नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सगळे बरे आहात ना? तर असेच बरे राहा. तर एक काम आलेलं आहे, तर कामाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण तुम्ही व्हिडिओ बघत नाही आणि नंतर ना कॉल करून विचारता की मॅडम कामाची माहिती द्या. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो. हा बोला. मॅम तुम्ही ते मेडचं मेन्शन केलंय, मेडचं विचारायचं होतं. कुठं आहे मॅडम? नाही सेमच, आता मी फोन केलेला ना पुनावळीमध्ये हा 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 बेबी केअर साठी. तर त्या दिवसभराचे काम असणार का? काय असतात त्याच्यात? पण घरकामासाठी अवेलेबल नाही मॅडम पुनावळीला. तुम्ही ह्याच्यात दिलंय ना, म्हणून मी फोन केला परत. हो पण तिथे बेबी सिटर अवेलेबल आहे, घरकामासाठी नाही अवेलेबल. बर आणि तुम्ही ते 4 hours JAPA लिहिलंय ते म्हणजे काय? ती जापा 12,000 मेड पर असते न्यूबॉर्न बेबीसाठी. न्यूबॉर्न म्हणजे डिलिव्हरी झाली अच्छा. ना ती जापा मेड ती असते. हा बर 11 मंथच्या बेबीसाठी 10-11 मंथसाठी 8 hours म्हणजे आवर्सनेच आपण कन्सिडर करणार ना. तुम्ही मग आता बाकीचे टर्म अँड कंडिशन मी वाचते तुमचं. ठीक आहे. हा. तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल शेवटपर्यंत. तर पुनावळ्यामध्ये काम आलेलं आहे. बाळ सांभाळायचं. बाळ आहे 8 महिन्याचं. ड्युटी टाईम आहे 10 ते 6. दर रविवारी सुट्टी. तर ज्या महिलांना मुलींना पुनावळे साईडला काम पाहिजे त्यांनी लवकरात लवकर कळवा. बाळाच्या रिलेटेड सगळी कामं आहेत. म्हणजेच की बाळाचं अंघोळ, मालिश, खाऊ पिऊ घालणं, सांभाळणं, गार्डनला घेऊन जाणं, बाळाला खाऊ बनवणं सुद्धा आहे. नाहीतर काही मावशी लोक काय म्हणतात, ना आम्ही तर खाऊ बनवत नाही, आम्ही बाळाला चारत नाही. तसं होणार नाही. बाळाच्या रिलेटेड सगळी कामं असणार आहे. बाळाचं खाऊसुद्धा तुम्हालाच बनवायला लागेल. कारण बाळ सांभाळायचं काम म्हणलं की खाऊ वगैरे सगळं तुम्हालाच बनवायला लागतं. नाहीतर काही मावशी लोक म्हणतात, नाही आम्ही बाळाचं खाऊ नव्हतं बनवत, आम्हाला ती मॅडमच बनवून द्यायची. तर तसं होणार नाही. तुम्ही बाळ सांभाळायचं काम करता तर तुम्हाला बाळाचं खाऊ, बाळाच्या रिलेटेड सगळी कामं करावं लागेल. आणि बाळ झोपल्यानंतर वरची कामं असतात. वरची म्हणजे कपडे घडी करून ठेवणं, बेड आवरून ठेवणं, खेळणी उचलून ठेवणं, अशी सगळी कामं असतात. तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा. कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. जर कॉल लागला नाही तर कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता. म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल. आणि माझा घसा बसलेला आहे. तर भरपूर मावशी लोक म्हणतील, मॅडम आवाजाला काय झाले? तर घसा बसलेला आहे, त्याच्यामुळं जास्त मला बोलता येत नाही. तरीसुद्धा मी व्हिडिओ टाकते कामासाठी, की कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवते. घसा बसलेला आहे माझं तरीसुद्धा. तर व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांना कुणाला कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा. आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका. बिनधास्त कमेंट करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तर चला सगळ्यांना टाटा, बाय.